नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसद या आपल्या लोकप्रिय न्यूज चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 ज्याप्रमाणे आपण बघत आहे की संजय देशमुख महाविकास आघाडी शिवसेना उभाटा संभाव्य उमेदवार महाविकास आघाडी, परंतु जी महायुती आहे जे शिवसेना बीजेपी एकनाथ शिंदे गट यांच्यात आतापर्यंत अद्यापर्यंत कोणताही उमेदवार हा स्पष्टपणे किंवा संभाव्य उमेदवार म्हणून नाव आणखी समोर आले नाही। संभाव्य उमेदवार म्हणून संजय राठोड यांचं नाव सांगितलं जात आहे, परंतु काही दिवसापूर्वी आपण बघितलं की कशा प्रकारे भावना गवळी यांचं नाव सिलेक्ट झालं तिकीट करिता उमेदवार म्हणून असं सांगितलं जात होतं, परंतु त्यानंतर संभाव्य उमेदवार म्हणून कुठेतरी संजय राठोड यांचं नाव समोर आलं। आपल्या पुसदचं जर बघितलं तर नाईक घराणे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे मोठे सुपुत्र जिल्हा परिषद यवतमाळ उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून चक्क जेव्हा एक पोलवर कोणता व्यक्ती खासदार म्हणून 2024 करिता निवडून यायला पाहिजे तेव्हा त्यांनी संजय देशमुख अशी पसंती निवडली। त्यामुळे पुसदच्या राजकारणात काय बदल घडणार, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये काय बदल घडणार, कोणती रणधुमाळी होणार हा सुद्धा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला होता आणि बनलेला सुद्धा आहे। परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि पुसद शहरामध्ये सद्यस्थितीत अशी चर्चा आहे की जे नाईक घराणे आहे खुद्द काही दिवसापूर्वी मराठा योग भवनाच्या भूमी पूजनाच्या दिवशी आमदार इंद्रनील नाईक यांनी खासदार भावना गवळी याच खासदार म्हणून निवडून यावा असा त्यांचा कुठेतरी शब्द आपल्याला बघावयास मिळाला। त्यामध्ये त्यांनी असं सुद्धा सांगितलं की जर सर्वात जास्त मत कोणत्या भागातून असेल तर ते आपल्या पुसदमधून असा सुद्धा शब्द हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलं होतं। ते वक्तव्य आपल्याजवळ आताही रेकॉर्डेड आहे, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा ययाती नाईक यांनी संजय देशमुख यांना पाठिंबा दर्शवला त्यानंतर पुसदच्या राजकारणामध्ये एक वेगळीच चर्चा रंगली। त्यामध्ये असं सांगितलं जाते सद्यस्थितीमध्ये की जे नाईक घराणे आहे संपूर्ण नाईक घराणे त्यामध्ये माजी मंत्री मनोहरराव नाईक खुद्द आमदार इंद्रनील नाईक हे सुद्धा संजय देशमुख यांचा प्रसार प्रचार करणार, परंतु ते छुप्या युती मार्फत असं कुठेतरी पुसद शहरामध्ये चर्चा आहे। राजकारणी व्यक्तींचे मत आहे यांची म्हणजेच संजय देशमुख शिवसेना उभाटा आणि नाईक घराणे यांची कुठेतरी छुती युती आहे। त्याचमुळे कुठेतरी आमदार इंद्रनील नाईक आणि माजी मंत्री मनोहरराव नाईक हे छुप्या पद्धतीने संजय देशमुख यांना पाठिंबा देणार अशी अतिशय मोठी आणि धक्कादायक जी बाब आहे ती आपल्या पुसद शहरामध्ये चर्चेच्या माध्यमातून पसरत आहे। सर्वांकडे एक विचारधारा जी पोहोचली जात आहे की नाईक घराणे सुद्धा संजय देशमुख यांच्याच पाठीमागे किंवा यांना सपोर्ट करणार अशा प्रकारची चर्चा विमर्श पुसदमध्ये सुरू आहे। सूत्रांकडून आम्हाला तशी माहिती मिळाली आहे। हा जो भाग आहे सर्वात महत्वाचा भाग हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत एक पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। नुकतंच बघितलं की कशा प्रकारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी संजय देशमुख यांना आपले मत नोंदविले, आपली पसंती दिली। कुठेतरी आपण जर बघायला गेलं तर जनतेचा कल राजकारण्यांमध्येच असलेली वैचारिक वेगवेगळी विचारधारा आणि सद्यस्थितीमध्ये महायुती मार्फत कोणताही ठोस असा चेहरा समोर न येणे असे बरेच कारण
सांगितलं जात आहे. आता नेमकं आज दिनांक 26 मार्च 2024 संजय मंडलिक जे एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्या मार्फत 15 ते 16 व्यक्तींची उमेदवाराची लिस्ट ही आज जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी मार्फत त्यांची सुद्धा आज दिनांक 26 मार्च 2024 रोजी उमेदवाराची लिस्ट जाहीर होणार आहे. यवतमाळ वाशिम जे आपले लोकसभा मतदारसंघ आहे, महाविकास आघाडी मार्फत संजय देशमुख हे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात आहे. परंतु महायुती मार्फत आणखी संभाव्य चेहरा म्हणून फक्त संजय राठोड असे सांगितले जात आहे. परंतु आता संजय मंडलिक आहे त्यांच्या मार्फत काय सांगण्यात येते, नेमकं समोर राजकारणात काय घडते, नेमकं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे आपले, त्यामध्ये कोणती नवीन अपडेट येते. मी नेहमीप्रमाणे जे म्हणतो, नवीन चेहरा येतो की जे आहे त्याच चेहऱ्यावर लोकांना समाधानी राहावे लागेल. विकास होतो का हा सुद्धा सर्वात मोठा बघण्याचा विषय आहे. बघूच आणखी समोरचे जे अपडेट आहे लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.